इथून जायचं ना? बोला असं जायचं का? हा चाललाय असं कुठून जायचं? चल, गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आज आलो आहे तासावा किल्ल्यासाठी आणि पाऊस चालू आहे. मे बी हा आमचा पावसाळ्याचा पहिला ट्रेक असू शकतो. मे महिन्यात पाऊस पडतोय. माझ्याबरोबर आहे रुपेश आणि मी. आम्ही दोघं चालू आहेत. चालू आम्ही आसावासाठी. पाऊस पडतोय, जास्त रेकॉर्डिंग नाही करू शकत. चला बाय मित्रांनो. तुम्ही बघतायत आता पाऊस थांबलाय आणि आम्ही आमचा थोडासा नाश्ता करून इथं थांबलेलो नाश्त्यासाठी. आमच्यावर आमचा वाटाडे आहे, तो आम्हाला घेऊन आला आहे बरोबर रस्त्यावरती. आता बघता तुम्ही पावसाचा म्हणजे हा नजारा, पावसामुळे फुलून आलेला हा निसर्ग, हिरवागार निसर्ग. आणि आपण आज चालत या रस्त्याने. हा नवीन रस्ता आहे, आपल्या मॅपमध्ये नाही आहे, पण या रस्त्याने जातात. दुसरा रस्ता आहे या किल्ल्याला. तर आपण आता चाललो त्याच रस्त्याने जो मॅपमध्ये दाखवत नाही आहे, पण या गाववाल्यांना माहिती आहे खालच्या. त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि हे बघा तुम्ही इथे बघतायत, हे असे निशाण बनवलेत दगडांवरती. त्यामुळे आता आम्हाला हा ओळखण्यामध्ये जरा सोपा गेला आहे. तर चला भेटूया थोड्या वेळाने असंच पुढच्या ठिकाणी. मित्रांनो थोडा वरती चढून आलो आहे आपण. आणि तुम्ही बघतायत इथे वरती एक छोटीशी गुफा आहे आणि आपण आता त्याला बघायला जाणार आहोत. आपला वाटाड्या इथे उभाच आहे. हे बघा, छोटी आणि मस्त अशी गुफा आहे. आणि हा ॲरो दाखवला आपल्याला या साईडने जायचं वरती. काय बोलतो? अरे हा काहीतरी आहे, चल बघून येऊ मग. चल तसंच तिथं काहीतरी आहे मित्रांनो, तेच बघायला चाललो आहे. हो हे बघा इथं लिहिलंय नैसर्गिक गुहेकडे. आसावा साईडच्या किल्ल्याच्या खालच्या साईडला नैसर्गिक गुहा आपल्याला दिसली आहे. आणि खूप मोठी गुहा आहे. बापरे, हो ये कुछ नया देखने को मिला. पाणी आहे गुफेमध्ये. अरे काठी पण भेटली मला. वा 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 वा, माझ्यासाठी काठी भेटली. इथे देवाचं स्थान बनवलंय. अरे इथे मला वाटतं पूजा करतात. हे बघ ना, पिंड्या हे केल्यात. हे बघा, गुहेची रचना बनवली आहे दगडी रचून, खोली अशी. इथं मला वाटतं खोली आहे. हां, हे बघा छोटीशी खोली आहे. काय मस्त नजारा आहे. वा, मला वरती काय नाही. चला तर मित्रांनो, आपण नवीन काहीतरी बघायला भेटलेलं आपल्याला इथे आसावाच्या किल्ल्याला जाताना. मित्रांनो तुम्ही बघतात मागे आपल्याला ही चढून जायची आहे. मागची ही पुढे दिसते आपल्याला दगडाच्या कॉर्नरने. सांभाळून जायचंय. चला आता बघू आपल्याला किती सांभाळता येते. चला
बघताय मित्रांनो, कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला इथे सगळ्या. मित्रांनो मागचा पुढचा सीन बघा काय मस्त आहे पावसाळ्यामुळे. हा बघा आमचा तो वाटेने बघा कसा मस्त बघित चाललाय, त्याला माहिती रस्ता कसा आहे. बघतात मागे असं सीन. आम्ही असं वरती चढून आलोय, वरती जायचंय.
मित्रांनो, आता आपण चाललोत गडावरील भग्न मूर्तीचे अवशेष बघायला. तुम्ही बघतात हा फलक, हो इथंच आहे. हो हो हे बघा मित्रांनो, मूर्ती बघा. काय आहे? ओके, पूर्ण अरे पूर्ण हा अख्खा दगड होता रे. तुम्ही बघतात मित्रांनो, पूर्ण दगड तुटलाय मूर्तीचा. मित्रांनो, आपण आलो आहेत गडाच्या मुख्य दरवाजापाशी. तुम्ही बघतात हा दरवाजाचा चौरस फ्रेम दरवाजाची, आणि ही तटबंदी गडाची, किल्ल्याची तटबंदी. मित्रांनो, आता आपण आलो आहेत बघायला खोदीव पाण्याचे टाके. हे बघा समोर दिसतं आपल्याला खोदीव पाण्याचे टाके. बार रायगड ह्या ग्रुपतर्फे इथे साफसफाईच्या मोहिमा आखल्या जातात आणि हे बघण्यासारखं आपल्याला करण्यात येतं. तुम्ही बघतात हे बघा पूर्ण टाका. अजून एक आहे, अजून एक टाका आहे, आपण ते पण बघायला जाणार होता. हे बघा त्याच्यात पाणी आहे. मित्रांनो, आता आपण गडाच्या दरवाजापाशी तुम्ही बघतात तटबंदी आणि नवीन बांधलेला दरवाजा बाय रायगड यांच्यातर्फे. रस्ता बघा कसा आहे. हा असा रस्ता आपण खालून वरपर्यंत आलोय. बघा तटबंदी पूर्ण तिथपर्यंत गेली आहे. आणि इथं आहे. चला मित्रांनो, आपण बघूया या दरवाजाच्या पुढे काय काय बघायला भेटते. आपण आलेत दरवाजापाशी. हे बघा पायऱ्या. दरवाजा पार करून आपल्याला दिसतात हे दिवड्या आणि हे रस्ते. हे बघा दोन दिवड्या. मित्र आले दरवाजा क्रॉस करून. हो समजलं. तर आपण आलेलो आहेत आसावा किल्ल्यावरती. महादरवाजा आपण बघितला आता. हा होता महादरवाजा. तुम्ही बघतायत. किती वाजले? हो 1.5 तास झालं ना आपण वरती. हे बघा टाके इथे अजून एक. आणि आम्ही 1.5 तासात वरती आलेलो. वरती आरामात. हा बघताय तुम्ही आसावाचा हा किल्ला. वरती हे टेंट लावले कोणी. चला बघूया. तोप आहे त्या साईडला. बघू आपण तोपा. मित्रांनो, आपण बघतायत आसावा गडावरील तोप. 2 तोपा, एक छोटी एक मोठी.
मित्रांनो, आपण आता गडाच्या दक्षिण टोकाकडे आहोत आणि या दक्षिण टोकाकडे तुम्हाला दिसते हा समोरचा दिसणारा हा सुंदर असा हा नैसर्गिक देखावा दृश्य बघताय तुम्ही. आणि या इथे एक खोली आहे ज्याचे बांधकाम तिथे दिसतंय आपल्याला. इथं पायऱ्या सुद्धा आहेत त्याला तिथं जाण्यासाठी. हे बघतायत या तिथं खोलीच्या इथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि तिथून त्या तिथे मेन महादरवाजाच्या इथे जाणारा रस्ता आहे. आता आपण तिथे बघतायत समोर जो वरचा भाग झेंडा आहे तिथेच आहेत त्या 2 तोफा. आपण तिथूनच इथे खाली आलेलो आहेत आणि इथं आपल्यावर हा आपला वाटाडा आहे सगळीकडे फिरतोय. दगडावरच पाय पडला. तुम्ही बघताय गडाच्या दक्षिणेकडे असलेले हे तलाव आणि आपण मगाशी जी बघणं आहे. कचरा कुंडी करून ठेवली. पाण्याचं टाकं काय बोलतो. अरे यांचं साफसफाई चालू आहे. आता तुम्ही बघतात मुलं साफसफाई करतात पाण्याच्या टाक्याची. पाण्याचं टाकू तर मित्रांनो, आता तुम्ही बघतात भलं मोठे तळं किती मोठं आहे बघ. बापरे. तेच टाकाय तरी पण मोठे आहे ना भाई. किती खोल आहे ते. जसं आपण इथे कुठल्या मोरागड आणि यांच्यावरती बघितले तशातलंच आहे. मित्रांनो, तुम्ही बघताय हे बांधीव पाण्याची टाकी किती खोल आहे आणि मस्त असं त्याचं बांधकाम आहे दगडाचं. त्याला पायऱ्या सुद्धा आहेत वरती येण्यासाठी खालती जाण्यासाठी.
मित्रांनो, आता सकाळचे 10 वाजले आहेत. आमचा हा गड फिरून झाला आहे 1 तासात आणि आता आम्ही उतरण्याच्या मार्गावर लागतो परत. तुम्ही बघता मागचा महादरवाजा आलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही उतरण्याच्या मार्गावर लागतो परत. 10 वाजलेत आणि तुम्ही बघता हा मागचा परत आपल्याला ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने जायचं, कारण आपल्याला गाडी घेऊन परत पुढच्या रस्त्याला जायचं ट्रेकला. चला भेटूया खाली डायरेक्ट. आता मी मोबाईल ठेवतो कारण थोडासा रिस्की पॅच आहे, म्हणून आता इथपर्यंतच आपला, नंतर उतरल्यावरती पुढचा हे व्हिडिओ करू. चला. आणि हा आपल्या वाटाड्या आज अख्खा दिवस म्हणजे आपल्यावर होता आत्तापर्यंत. रात्री खालती गावापर्यंत पण येईल आपल्यावर. चला मित्रांनो, 11:15 झाले, 11:20 आणि 8:30ला चालू केलेला हा आमचा ट्रेक 11:20ला संपलेला. आम्ही आता आलो आहे गाडीजवळ. आमची गाडी आहे इथे आणि आम्ही दोघं आलो परत. अशा प्रकारे आमचा हा असावा किल्ला करून झालेला दुसऱ्या मार्गाने. कुठल्या मामाच्या गावात ना, मामाच्या गाव, हे मामाचं गाव आहे आणि तिथून आमचा हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर भेटू नेक्स्ट ट्रेकला. मित्रांनो, आता आपण पालघरमधील वाघोबा देवस्थान जवळ आलो आहे. आपण नेक्स्ट ट्रेक करणार आहोत काळदुर्ग म्हणून, आणि तिथं जाण्याच्या आधी आपल्याला हे देवस्थान लागतं वाघोबा देवस्थान. तर बघूया ते आपल्याला. हे बघा किती माकडं आहेत सगळीकडेच माकडं आहेत. चला बघूया आतमध्ये देवस्थानाच्या इथे. वाघोबा मंदिर आहे. आणि इथे खूप असे माकडं आहेत. तुम्ही बघतायत.